कायम नवीन नवीन बेरिंग घेण्याचं डेअरिंग करणाऱ्या भूषण कडूला आपली कल्याणची चुलबुली शिवाली परब भेटायला आली आहे. बघूया तिकडे काय धमाल घडतेय. हॅलो हॅलो हॅलो. नमस्कार प्रसाद सर. नमस्कार सई मॅडम. म्हणजे ना मी आज खूप खुश आहे. काय ना ॲक्च्युली माझ्या आयुष्यातलं पहिलं सेलिब्रिटी व्हिजिट आहे आणि चॅनलने चक्क मला पाठवलंय वृद्धाश्रमात. आज आहे ना एक आजोबा आहेत, त्यांचा बर्थडे आहे. सो त्यांच्याबरोबर खेळायला, त्यांच्याबरोबर मज्जा करायला, त्यांच्याबरोबर रमायला मी इथे आलेले आहे. मी इतकी एक्साईट झाले की काय सांगू. माझ्या घरातले पण खूप खूप खुश आहेत. त्यांना असं वाटतं की गाऊन घालून रोज नाक्यावर अंडी आणायला जाणारी मुलगी आज चक्क सेलिब्रिटी म्हणून चालली आहे. बापरे. आणि आमच्या गल्लीतले कुत्रे त्यांनी तर मला 21 वेळा भाऊ असं करून सलामी दिली आहे. कुत्रे पण ना आमच्या गल्लीतले, खरं सांगते तुम्हाला. आणि मी इतकी खुश काय माहिती आहे का, कारण आहे ना चॅनलने हे सगळे सिनियर सेलिब्रिटीज असताना सुद्धा त्यांच्या नाकावर टिचून मला पाठवलंय. आणि का विचारा ना एकदा. का कळायला नको वृद्ध कोण आणि सेलिब्रिटी कोण. सध्या कसं आहे ना इथे यंग मी एकटीच आहे त्याच्यामुळे. बाकी काय सगळे एक्सपायरी डेट पर्यंत पोहोचले. आता जायला हवं, लेट नको व्हायला, नाही का. जायला हवं. अगं बाई, सरप्राईज आजोबा, सरप्राईज. काय कोण आहेस कोण तू? आजोबा मी सोनी मराठी वाहिनी माहितीये तुम्हाला? सोनी मराठी. मला सोनी मराठी वाहिनीने तुमच्याकडे पाठवलंय कारण तुमचा आज वाढदिवस आहे ना, तो सेलिब्रेट करायला, तो एन्जॉय करायला आज मी तुमच्या बरोबर आले. आजोबा तुम्हाला सरप्राईज द्यायला आले मी इथे. बरं मिळालं सरप्राईज. भाव करून सरप्राईज मिळालं. हो आजोबा तुम्ही मला ओळखलं नाही. नमस्कार, मी कल्याणची चुलबुली शिवाली. कल्याणच्या सुभेदारांची सून मला माहिती होती. ही चुलबुली शिवाली वगैरे काय प्रकरण आहे? कोण आहेस तू बाबा? यांना सरप्राईज द्यायला आले, मला सरप्राईज देतात. आजोबा आजोबा मी हास्य जत्रेमध्ये गेले 2 सीझन सतत काम करते. आय एम एन ऍक्टर. ओ माय गॉड. हो का? म्हणजे हो का? हो का? असं काम करतेस? बरं ते राहू दे ना आजोबा. सगळ्यात पहिले हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे आजोबा तुम्हाला. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. आजोबा केवढ्याला पडलं असतात हे? थोडक्यासाठी वाचलो. काय करतेस तू? सॉरी मी ना खूप एक्साइट झाले हो. तुम्हाला काय सांगू. बसायचं. बरं मिळालं मला सरप्राईज. दिवाळी जा घरी जा. दिवाळी नाही, शिवाली परब. तेच ते. जा. असं कसं जा? असं नाही जाणार काही मी. तुम्ही इथे वृद्धाश्रमात एकटे राहता की नाही? हो. तुमच्या या रटाळ आणि फडतूस आयुष्यात आनंदाचे क्षण द्यायला मी इथे आले आहे. नाही वाटतंय आज जरा वृद्धाश्रम असा जरा जास्तच भरल्यासारखाच वाटतोय. आता ना अजिबात तुम्ही काही हे म्हातारपण वगैरे आणायचं नाही. मज्जा करायची, दंगा करायचा, एन्जॉय करायचा, अगदी लहान झाल्यासारखं वागायचं. मलाही तुला बघून ना, तुझ्याकडे बघितल्यावर ना मलाही माझं लहानपण आठवलं. लहान झाल्यासारखंच वाटतंय. हो ना, लहान झाल्यासारखं वाटतंय. थँक्यू मवाली. मवाली नाही हो, शिवाली. तुम्हाला लहान झाल्यासारखं वाटतंय ना? मग आता काय करूया आपण लहानपणीचे खेळ खेळूयात. चालेल? चालेल. आता आपण ना कॅच खेळूयात. हो कॅच खेळूयात. तुम्ही इथे उभं राहा. या. ए बंड्या ये रे खेळायला. कोण नालायक? बंड्या पण आला. कुठे बंड्या? कुठे आहे तू? अहो नाही हो, तुम्हीच बंड्या आहेत. मी अशीच गंमत म्हणून उगाच. लहान झालो. बंड्या दे. मी झेलला. मी आता टाकतो. तू खेळ. आता तुमची डाय. तू काय केलंस काय तू?
तू फेकून मारतेस बॉल? अहो मी असंच करते. मी ना बंड्या बरोबर पण असंच करायचे. आधी सांगायचं आपण कॅच कॅच खेळू आणि म्हणजे आबोधुबी करून ना असं मारायचं, सुजवायचं त्याला. मी बंड्या नाहीये, लक्षात ठेव ना. तुम्ही पण मारा ना मला. मारा मी पण बरं ठीक आहे. तुझ्या तर आता बंड्या, तू आता खपला, तू नाही काय इकडे. तुझ्या तर आता कुठं गेला? अरे ऐक, मला मारतो तुझ्या आता. टिवाली काय तू रेडी आहेस? खेळायला आली माझ्या बरोबर आणि आवाज उभी काय खेळतेस तू माझ्या बरोबर? मजा येते, तुम्ही पण खेळा ना. तुम्ही ना आजोबा ना. मला नाही येत मजा बिजा काय तुझ्या असल्या खेळांमध्ये. कळ बाबा तुम्ही लगेच हरता. तुम्ही हरलेत ना, तुमची ही 4 सफरचंद माझी झाली. हे माझं आहे. अरे माझा वाढदिवस आहे, मला गिफ्ट द्यायचं. तू माझीच काय वस्तू घेऊन चाललीस? आता ना आपण दुसरा खेळ खेळूया आजोबा. हा का? आता ना आपण लपाछुपी खेळूया. चला चालेल लपाछुपी खेळूया. काय इकडे काय आवाज नका करू. काय ओळखटी आहे का? काय असं काय करतेस? का बघायच्या आधी लपाव, पटकन लपा. वेडी आहेस का तू? स्वतःच मला लपवतेस आणि मला सांगतेस की लपा म्हणून. तुझ्यावर राज्य आहे ना. मग एवढंच ना, मी नाही बघत आहे. तुम्ही लपा, तुम्ही लपा, खाली लपा. नाही, तुम्ही रेडी आहात? काय 1, 10 मी आले. हा 1, 10. कुठे गेले असतील वर आजोबा? इकडे इकडे मी इकडे. दिसतच नाहीये. छी बाबा, कुठे असतील नेहा? तिथे नाहीये. छी बाबा. ए ढवाली इकडे इकडे. अच्छा, लब्बड इकडे लपलेत काय? ए इकडे. अरे हिने लपवलेला आजोबा हिला सापडत नाही. सिरियल मध्ये कॅरेक्टर कसं सापडत असेल हिला? मला इथे खॉट खाली लपून ती तिकडे मला शोधायला निघून. ए कुठे गेले असतील बरं? धमाली रिक्षावाले अंकल, तू मीरा रोड स्टेशन चले गए क्या? मला इथे लपवलं आणि मला शोधायला ती मीरा रोडला निघाली आहे. डोक्यावर पडली आहे काय? ही काय नाव तिचं? ते काय मुलगी काय ती? अगं ए मला लवकर पकड, आउट कर. माझी कंबर पकडली आहे. तुम्ही ना, तुम्ही लय स्पोर्ट्स स्पॉइल आता आजोबा. काय झालं? तू वेडी आहेस. मला इथे लपवलंस तू आणि मला शोधायला तिकडे गावभर जातेस. मी रंगवत होते ना खेळ. नको भाई, नको रंगूस. ऑलरेडी तू बरंच काय रंगवून ठेवलेलं आहेस. तू नको, तू काय खेळ बीड रंगू नकोस. जर झालं खेळ, मला सरप्राईज झालेला आहे. तू जा आता, जा भाई. बघा आता तुम्ही माघार घेताय. काय? मी तुम्हाला शोधून काढलंय. मी जिंकले. तुमचं शाळा आता माझं झालंय. अरे माझं शाळा घेऊन चाललीस तू? असं काय करताय तुम्ही? काय? अहो तुम्ही बघा, आज तुमचा बर्थडे तुम्ही एका सेलिब्रिटी बरोबर साजरा करताय. काय भाग्यवान आहात तुम्ही. मी आहे भाग्यवान. मला सगळं कळलं. आता बस झालं खेळ बीज. माझा झाला वाढदिवस. नाही आजोबा, अहो असं नका ना करू. मी आले आहे ना, मी तुम्हाला सरप्राईज द्यायला आले. मी तुमच्याबरोबर खेळणार, तुमच्याबरोबर रमणार आहे इथे. ठीक आहे, झालं, मिळालं सरप्राईज मला. आता वय नाही माझं तेवढं आता साथ देत. कसं माहितीये का, आपण म्हटलं ना की आपण मनाने लहान होऊया, लहानपणीची आठवण काढून खेळूया. तरी आता ना शरीर आणि मन ह्यांची सांगड नाही बसत का आता. पूर्वीसारखं नाही होत. तुला काय जाते म्हणायला? तू तरुण आहेस ग. बरं ठीक आहे. तुम्हाला मैदानी खेळ नाही जमत आहेत ना? नाही जमणार. आपण बैठी खेळ खेळूया ना. बैठे? हो, आता आपण ना नाव गाव फल्ल फुळ खेळूयात. काय काय खेळूया? नाव गाव फल्ल फुळ. फल्ल फुळ? अगं ज्या खेळाचं नाव तुला नीट उच्चारता येत नाही ते तू कसं खेळणार आहेस मला सांग. फल्ल फुळ असं नसतं ग. फुल्ल फेळलं असतं. फुल्ल फिळ असतं ते. वहीच ना आजोबा. तुम ऐसा कैसा करते? तुम बैठो इधर बैठो. गुडघे ग गुडघे. अरे मत बैठो. ये लो काय? तुमचा पेपर, हा माझा पेपर. हा आग्या पेन. काय करायचं माहितीये का आपण? काय? आपण आता नाव गाव फल्ल फुळ खेळायचं. तर आहे ना, त्यात काय करायचं, मी तुम्हाला एक अक्षर देणार. आता समजा मी तुम्हाला र दिलं, तर र वरनं तुम्ही नाव लिहिणार रवी, गाव लिहिणार राजापूर, फल्ल लिहिणार तुम्ही रातांबा आणि फुळ लिहिणार तुम्ही. कळलं मला येतोय गेम. तू खेळ. तर मी तुम्हाला नाव देते. पहिलं नाव आहे श. रेडी मी रेडी आहे. श म्हणजे आलं. झालं माझं लिहून झालं. मी जिंकलो. झालं पण मी जिंकलो. मला नावच नाही आठवत आहे इकडे. तुम्ही जिंकलात पण. अगं हे बघ, कबाली नाही हो, शिवाली. मग हे शिवाली नाव हे तुझं आहे ना. मग शवर नाही येतं. एवढं तुला आठवत नाही का? काय
काय स्मार्ट आहे वा आजोबा तुम्ही. काय? पण आता जाऊ दे, पहिला डाव देवाला देऊया आपण हा. आणि आता मी तुम्हाला अक्षर देते. रेडी मे. नाही म नको म वरनं मला आठवत नाही. आपण घेऊया प. मग कॅन्सल प प प. तुला कोणी केलं सेलिब्रिटी? तुला वरनं आठवत नाही हा? जवळच्या जवळ तू घे का लवकर अक्षर दे तू. चल आता प वरनं. हा हे बघ परळ. हा प वरनं. हा पारस. हाय बघ झालं माझं. नाही झालं तुमचं, नाही झालंय तुमचं. काय केलंस ते? मी नाही जिंकणार तर कोणी नाही जिंकणार, संपलं. काय तू खेळायचं ठरलं ना तर मी जिंकलो ना. मी आता नाही मी नाही जिंकणार तर कोणीच नाही जिंकणार, असं नसतं. असं नसतं तुझ्यात. नाही बरं म्हणजे हा खेळ पण रद्द आता. नको. हा आपण दुसरं काहीतरी खेळूया आजोबा. ठीक आहे मी माझ्या लहानपणीचा खेळ सांगतो तुला. तो आपण खेळ खेळूया. मजा येते. खूप मजा येते, धमाल येते. आमच्या शाळेमध्ये आहे ना एक सचिन नावाचा एक मुलगा होता. तर आम्ही ना त्याला खूप चिडवायचो. म्हणजे त्याला ना विविध प्रकारचे काढे प्यायचा नाद होता. तर तो काढा सतत काढा प्यायचा. मग आम्ही त्याला चिडवायचो, हे सचिन मला काढा, सचिन मला काढा, असं त्याला चिडवलं ना की तो असा भैसाडायचा. आपण तो खेळ खेळूया. तू एक काम कर, तुझ्या मोबाईल वरून त्याला फोन लाव. माझा नंबर त्याच्याकडे आहे ना, त्याला कळणार. माझा मित्र आहे ना तो. तुझ्या मोबाईल वरून फोन लाव आणि त्याला चिडव. आणि तुझ्या मजा येईल बघ. म्हणजे मैदानी बिदानी हरणं जिंकणं काहीच नको आपल्याला. तुम्ही डायल करून मजा मजा म्हणजे अरे अशीच मजा येते. हे घे 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 लाव पटकन बोल. हॅलो सचिन, मला काढा, मला काढा. ए सचिन मला काढा. सच्ची मला काढा, सच्ची मला काढा, सच्ची मला काढा. वैतागला असेल तू, वैतागला असेल. हा बरोबर आहे. आता मजा आली. फोन आला. हॅलो हॅलो शिवाली, हा कशी आहेस तू? वाव मी मस्त आहे. तुला काढलंय हा? म्हणजे काय सर? काय नाही बच्चू, तू मला म्हणाली सच्चू म्हणून बच्चू तुला काढलाय हा? आता हे सगळं अच्छू झालेलं आहे. हो आजोबा तुम्ही काय केलं? कोणाला फोन केला होता? ते तुझे दिग्दर्शक आहेत ना सचिन गोस्वामी, त्यांचा नंबर आहे. तू त्यांना फोन केला होता. तुम्ही काय केलं आजोबा? आजच्या दिवसी मी पुण्याचं काम केलेलं आहे. तुझ्यासारख्या पोरींना असंच पाहिजे. सेलिब्रिटी म्हणून इकडे येतेस, मला छळतेस, तिकडे मारतेस. तुला अरे काय करायचं? काढलेलं आहे. आजचा वाढदिवस सेलिब्रेट झालेला आहे. सगळं जमलेलं आहे. चला वा स्किट मधला शेवटचा ट्विस्ट, सचिन सरांचा फोन कॉल म्हणजे सिक्सर होता. मजा आली, धमाल. सई. शिवाली, तुझ्यातला मॅडनेस मला भयंकर भावतो, आवडतो आणि आज तो मस्त बाहेर आला. थँक्यू. खूप मजा आली बघून. आजोबा तुमचं बेअरिंग अतिशय सुंदर होतं, फार मजा आली आणि ही जोडी पुन्हा बघायला खूप आवडेल. शिवाली मस्त. थँक्यू. आय लव्ह यू. ये बात. प्रसादा. एक महत्त्वाची गोष्ट आज तुझ्यामुळे शिवाली मला कळली. गेले 2 वर्ष हा आपला कार्यक्रम चालू आहे. अनेक सीझन्स या कार्यक्रमाचे झाले. पण यंग टॅलेंट म्हणशील तर तू, प्राजक्ता आणि आम्ही दोघं एवढेच आहोत. बाकी सगळे एक्सपायर्ड. आज मी जरा जास्त यंग का दिसतोय सई? हो आज बाय द वे पशाजींनी आज त्यांच्या मुलाचं जॅकेट घातलंय आणि त्यांना ते बसतंय बरं का. पण मजा आली, खूप मजा आली. आणि तुझा मॅडनेस अफाट आहे शिवाली. भूषण अफलातून बेरिंग होतं, अफलातून. वंडरफुल. क्या बात. बहुत सही. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी, आता तुम्हाला स्त्रीचा नखरा, अदा आणि तोरा काय असतो ह्याची ओळख पटेल. आपली अदाकारी पेश करण्यासाठी तुमच्या समोर येते रसिका वेंगुर्लेकर आणि तिच्या सोबत आहेत मोरे स्क्वेअर अर्थात दत्तू मोरे आणि कोकणचे पारसमणी प्रभाकर मोरे. हे दमयंती, काय हे सौंदर्य.
हे काय सौंदर्य? एक घाव 2 तुकडं करून टाकी ना वसाड्या. 100 वेळा हा वाक्य तुझ्याकडनं खोलवून घेतला तरी अरे नल राजा आहेस ना, नल राजा आहे ना, मग सूप काय फिरवतोस हा इकडे तिकडे? नाही सूप फिरवतोस? नाही. अरे नल राजा मध्ये कसा असायला पाहिजे? असा रुबाबदार, बघ अशी वर मान डोलं असं आकाशात, अशी तलवार काढणार पाहिजे माहितीये. कापून टाकी ना वासाड्या, नीट बोल नाही तर. आता करतो. प्लीज सई मॅडम समोर काही बोलू नका, त्यांना वाईट वाटेल. तुला मारलं तर त्यांना का वाईट वाटेल? हा, त्या एकदा मला सर अशा म्हणाल्या होत्या. अरे वसाड्या, वगा वगा त्या सर म्हणाल्या होत्या, ते एवढं मनावर घेतलास? आता वगा वगात मला काय पण म्हणतात. नाही, आमचं प्लॅटोनिक आहे ना. खबर फोडी ना. आणि हे बघ वसाड्या, बघ लॉकडाऊन नंतर नल दमयंतीचं नाटक इथं होणार आहे. आणि मुलात म्हणजे काय झालं? त्यात दमयंतीची भूमिका मी नाही करणार आहे. मी म्हटलं होतं मी करतो, पण नाही म्हणाले मला. पण काय म्हणाली तुला? नाही म्हणाले. वासड्या, आरशात तोंड बघतलंयस कधी? माझ्यासारखं सौंदर्य आहे तुझ्याकडे? आग लागली या तोंडाला ती. हे बघ हे दत्तू, दाढी वाढवणार ना 2 प्रकारचे लोक असतात. एक सौंदर्य खुलून दिसावा म्हणून दाढी वाढवतात, आणि एक ना चेहऱ्यावरचं खड्ड लपावत म्हणून दाढी वाढवतात. वासाड्या ना, तू 3ऱ्या प्रकारातला आहेस. तुला दाढी नाही आहे, तू दाढीवर तू अंडाली नाही वासाड्या. तुला दमयंती होतोय, दमयंती. अरे इतके 30 वर्ष मी दमयंतीची भूमिका करतोय. अरे दमयंतीसाठी अशी तुकतुकीत कांती पाहिजे, काय समजलं? असा घोटीव बांधा पाहिजे. कापून टाकी ना कुठंतरी बघतलं असतं वासाड्या. इथं सौंदर्य दिसत नाही आहे तुला, इकडेच बघायला पाहिजे. अरे साला, एक तर त्या प्रोड्युसर आहे ना, त्याने मुंबईवरून नटी मागवलं नाही दमयंतीच्या रोलसाठी. अरे तिची तालीम मीच करायची. म्हणतो कसा काय आहे, लॉकडाऊन नंतर ना वेगळाच धमाका करूया, खरी खुरी स्त्री आणूया, मादक अप्सरा. हॅलो हॅलो. बाईचा आवाज खाबाड करू तुला वासाड्या. मास्तरानू, मुंबईची नटी आहे. अहो तो DP वर फोटो पाहिला होता मी. ह्याच करणार आहेत मंदाकिनीचा रोल. मंदाकिनी नाही रे, दमयंती. इथं बसलेल्या लोकांच्या आशा पल्लवित करू नको हा वाचा. नमस्कार नमस्कार, मी रसिका. अरे देवा. सॉरी हा, मला ते जरा यायला थोडा लेट झाला. अरे ही नटूक बावली आहे ही. माझी ओळख करून दे ना, मी कोणाचे सांगा. हाय, नमस्कार मॅडम. हेच ते ज्यांना दमयंतीच्या रोल मधून काढून टाकले. कापून टाकला वासाड्या. मारलाव का? अशी माझी ओळख करून द्या. आग लागली तुझ्या तोंडाला. बाजूला. नमस्कार नमस्कार. नमस्कार. हो मास्तरांनू, असं रोखून काय बघता भाय? नाही नाही, रोखून कुठे? ह्याच्यात असं काही जम मांजात नाही आहे. नाही तसं ना, म्हणजे ही दमयंतीचा रोल करण्यासाठी आलेली आहे ना, ही म्हणजे त्या रोलच्या जवळपास जाईल का ही मी बघित होतो. काय समजलं मास्तरांनू? त्या ओरिजिनल बाई आहे, जवळपास जाणार तुम्ही आहो. मग हे काय ये 30 वर्ष लोकांनी सहन केलं, कळू दे सत्य आज. काही सत्य कळू दे. हा बाबाड फोडी ना काहीतरी बोल. मास्तरांनू, 2 बायका समोर मारायचं नाही मला. अच्छा, मारायचं नाही तुला? मारायचं. कसं आहे मॅडम, मी प्रभाकर मोरे. नल दमयंती ह्या नाटकात मी दमयंतीचे रोल करतोय. गेली 30 वर्ष मी रोल करतोय. काय समजलं? आणि तो रोल आता तुम्हाला करायचा. काय समजली? ते प्रोड्युसर म्हणाले मला की स्त्री पार्टी नटाला तुला रिप्लेस करायचं म्हणून, आणि ते सांगत होते की ते आता म्हातारा झालेत, दमयंतीचा रोल आता त्यांना झेपत नाही, पूर्वीसारखी मजा नाही राहिली. मी म्हटलं तुम्ही काही काळजी करू नका, मी करत दमयंती, तुम्ही बघाच फक्त. प्रॉब्लेम थोडासा असा आहे ना की रिहर्सल कमी असल्यामुळे दमयंतीचा मेन रोल करायचं म्हणजे जरा असं चॅलेंजिंग आहे. पण मी म्हटलं मी करेन, आणि तुम्ही मदत कराल ना थोडीशी?
तुम्ही काहीच काळजी करू नका. हा. दमयंतीचा रोल करणार आहो हा. ना, मी आहे म्हटल्यावर काळजी करायची नाही. वा. अरे हो, काय सांगू, त्या काली म्हणजे मी 30 वर्ष दमयंतीचा रोल करतोय का नाही, सगळे प्रेक्षक ना मना बघायला येतात का नाही. काय सांगता? हो मग काय आहे, मी माझा असा विशिष्ट प्रेक्षक निर्माण केलेला आहे आणि तो मौल्यवान ठेवा मी तुम्हाला देतोय, तो तुम्ही घालवू नका. नाही 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 घालवणार, मी एकदम मनापासून करणार दमयंती. आणि हे बघा, तालमीचा सोडाच. हा, मी तुम्हाला व्यवस्थित शिकवीन सांगायला काय जमा. बस बस बस, अजून काय पाहिजे सर, तुम्ही या म्हणजे झालंच सगळं. नाही बरोबर. फक्त मला सांगा ना, माझ्या हिरोचा रोल कोण करते, म्हणजे नलाचा रोल कोण करणार आहे? मी करणार आहे. अरे देवा, मी परत पालनाट्य एक्सेप्ट केलं. ओ बाई 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 बाई, अहो त्याच्या उंचीवर जाऊ नको, तो लय कर्तृत्व नाही, एका फटक्यात त्याला तिल झालेला आहे. हा पण एक मिनिट, कसं आहे बाई, पण एका पण पोराला त्यानं उपाशी आतापर्यंत ठेवलेलं नाही, एवढा कर्तृत्व नाही का नाही. काय समजलं काय आहे, त्याच्या तोंडावर जर शेवाला आलाय ना, तर साफ झालं ना की तो नल राजा दिसेल. थोडा रंगरंगोटी केली की काय समजलं. दिसेल. हा, काही काळजी करू नका तुम्ही. बरं, महत्वाची गोष्ट सगळ्यात अशी आहे की जी दमयंतीचं रोल करणारे जो पात्र आहे त्यानं ना जवळजवळ 5 तास अगोदर थिएटरमध्ये यावं लागेल. 5 तास अगोदर यायचं? का असं? म्हणजे त्याला बाई व्हायला वेळ लागतो ना, म्हणून. अहो मी बाईच आहे. सॉरी बरोबर आहे, बाई आहे, बरोबर आहे. नाही म्हणजे कसं, आता ओरिजिनल असल्यामुळे 4 तास तुमचं ऍडजस्ट झालेलं आहे. तुम्ही 1 तास अगोदर या. 1 तास अगोदर चालेल. बसड या, तू 9 तास अगोदर ये. तुला नल बनवायला वेळ लागणार आहे, कळलं तुला. हा, ध्यानात ठेव. हा, पुढे वाहन मारी वासाड्या, आग लागली तू अंडाला. बरं, मी काय म्हणतो, ते तुमच्या दाढीचं कसं काय, म्हणजे कशी अशी पटापट येते की हलू येते? तालमीच्या वेळी काही प्रॉब्लेम नाही हो, प्रयोगाच्या दिवशी कशी अशी गुलगुलीत दाढी लागते ना दमयंती रोल मध्ये. अहो मला नाही येत दाढी. काय बोलताय तुम्ही, दाढीचा काय संबंध, बाई आहे ना मी. अरे हो, तुम्ही बाहेर, पण काय बायकांना दाढी असते का? ते माझ्या बायकोच्या हनवटीवरनं 8-9 केस आलेले आहेत. ते काय प्रॉब्लेम नाही, सगळं बरोबर व्यवस्थित होईल. बरं, दमयंतीचं तुम्हाला संवाद पाठ आहे? हा, दमयंतीचा रोल माझा मनापासून करायचा ना, खूप अभ्यास करून आले. 15 दिवसात सगळे डायलॉग पाठ झाले, एकदम क्लिअर. सगळं संवाद पाठ आहे? हा, पाठ आहे. बरं, एक काम करूया, मी तुम्हाला सीन समजावून सांगतो. चालेल. काय आहे, नल राजा आहे ना, नल राजा हा रुसून बसलेला असतो आणि त्याचा रुसवा काढण्यासाठी दमयंती तिथं येते. चालेल. असा सीन आपण आता बसवणार. लक्षात आहे. नाला तू इथं बस, हा, रुसून बसायचं. तुम्ही इकडे या. हा, आणि तुम्ही इथं एंट्री घ्यायची. बघा इकडे बघा, अशी म्हणजे अशी जरा बाईसारखी नजगत घ्यायची. लक्षात ठेवा, बाईसारखी सेम अगदी. काहीच प्रॉब्लेम एक मिनिट. काहीच प्रॉब्लेम नाही सर. नल चोकअप नाही झालाय. वा बोरे वा. नल रुसलाय. तुझी काय दुधाची बाटली कुणी चोरला नाही काय वासाड्या? असं काय करतोस वासाड्या? हा, आणि काय बांधावर बसलाय नल राजा? असा मग तुम्ही करून दाखवा ना. करून दाखवा. हा, नल राजाची भूमिका करतोय तिकडे. हे बघ, असं बसायचं पोझिशन मध्ये, अशा बघ, आणि रुसायचा. या असं करायचं? तलवार बघितलं कापून टाकीन मधल्या मध्ये. या, तुला सांगून ठेवतोय. करतो. खूप टॅलेंट आहे माझ्याकडे, तुला झेपल एवढंच दिलेलं आहे मी. मला शिकवतोय हा कसं रुसायचं आहे का. चल वाचला मॅडम. ओके, हा, मस्त करा. चला, हा या. तिकडची स्वारी रुचली वाटतं आमच्यावर. हे नल राजा, तू असा कोरडा का? आमच्याशी बोला ना गडे. हे दमयंती, हा, आम्ही घुसलोय. घुसलायस कुठं? कुठं घुसलास पासाड्या? काय वाक्य मी शिकवलेलं आहे तुला? ए दमयंती, आम्ही तुमच्यावर रुसलोय असं आहे ना? धडू हा घालू डोक्यावर. हा, आम्ही रुसलोय. नीट बोल. हा, चल. बोला ना गडे. हे दमयंती, हा, आम्ही रुसलोय. हा,
या दमयंतीला चांगलं येतं नलाचा रुसवा काढणं. आता बघाच ही दमयंती कसा तुमचा रुसवा काढते ते. हे नला, तू का रुसलास आमच्यावरी? ही दमयंती आली आहे तुमचा रुसवा सोडण्यासाठी. ए बाय थांब थांब थांब. अरे स्त्री पार्टाना एवढं नाचायचं नसता. का सेटअप हलतो ना. कसला सेटअप सर? नाही म्हणजे शेटवर सगळं नेपथ्य लावलेलं आहे का ना. झाडं आहेत, फुलं आहेत, नदी नालं आहेत, तर हलतात आणि कलाकारावर पडतात. बाकी काय असू द्या. पण मी काय तुमचं म्हणजे फुटवर्क मध्ये लई काम करावं लागेल. नाही का? छे तुम्हाला नाही जमत हो का. नजाकत सौंदर्य असं दिसलं पाहिजे ना स्त्रीचं. हो का? तुम्ही थांबा तिकडे, मी तुम्हाला करून दाखवतो. चालेल राजा. हा गल्ला मेला इकडची सॉरी आमच्यावर रुसली वाटतं. ए नलराजा, तू असा का कोरडा? ए नलराजा, अरे अरे वसाड्या, तू नल आहेस का कारंजी आहेस? फिरतोस काय चोपे? प्रेक्षक कुठे इकडे आहेत का इकडे आहेत? इकडे आहेत. मग तुझ्या आईशीच्या भावाने इकडे प्रेक्षक ठेवला नाही, इकडे आता फिरतोस तो आण नको दिसायला लोकांना. नीट उभा राहा, परत करावं लागेल. नीट बघा. हा चलो मुंजिक. ए नलराजा, कुठं तलवार ठेवली? जरा लपव आता. हा घुसली ना इकडे. तलवार दिसत नाही ना. मग अशी ठेव ना वासाड्या. परत ए नला, अरे बोल ना काहीतरी. आम्ही आलोय तुला भेटायला. हे दमयंती, आम्ही रुसलोय. का बरे माझ्यावर रुसलायस तू? बोल ना गडे. आणि एवढा तू का कोरडा? हा तुझा रुसवा घालवण्यासाठी ही दमयंती आले. रुसवा घालवण्यासाठी. ए नलराजा, अरे बोल ना काहीतरी. ए नलराजा बोल. अशा पद्धतीत आहे हा सगळं. असं तुम्हाला करावं लागेल. करेन ना सर. सॉरी, मग चूक झाली पण मी करेन सर. बरं त्याच्यानंतर पुढचा सीन असा होतो, लक्षात घ्या नीट. हा म्हणजे नल राजा तुमचा डान्स बघतो आणि तुमच्याकडे वळून बघतो आणि म्हणतो, आहा काय हे सौंदर्य. माती खाऊ नको. चालेल सर, करूया सर. कट. बोला. हे नलराजा, सोडून द्या तुम्ही रुसवा. हा काय हे काय सौंदर्य? हा प्रश्न आहे. अरे हा उद्गार आहे का नाही? किती शिकवलं तुला. उद्गार आहे ना. कसं वाक्य बोलून दाखव परत. हा काय हे सौंदर्य असं आहे का नाही? करून नको नाही तर फोडीन. पुढच्या सीनकडे बोलूया. उगाच वेलदुका घालूया. काय आहे पुढचा सीन? म्हणजे नल आणि दमयंतीचा प्रणयाचा सीन आहे. चालेल. प्रणय होतो आणि नल आणि दमयंती हातात हात घालतात आणि स्टेजवर राऊंड मारतात. असा सीन आहे. चला करा. चालेल सर. प्रणयाचा सीन. ओके. नलराजा, काय बाईने हात लावलं कसं तरी होतंय. वासाड्या आली जाते तर बरोबर आपल्याला काय करायचं. एक काम कर, ती अशी तलवार अशी लांब कर. बाई तुम्ही तलवारीला पकडा. ह्याच्यावरच भागवून घ्या आजच्या दिवस. चालतंय. हा चला सुरू. हे दमयंती, हे पहा सौंदर्य, हे पहा पानं फुलं आणि ही पहा दमयंती. वासाड्या म्यान तिच्या हातात आणि तलवार घेऊन काय गावभर फिरतोयस? तुम्हाला ना नाटकातला म्यान कळतच नाही आहे. वासाड्याला आग लागली असं असतं काय? हा आणि मॅडम एक गोष्ट मला काय तर आवडलं ना आणि तुमच्या चेहऱ्यावर लाजणं दिसतच नाही आहे. असं काय करता सर? किती लाजले मी. इतकं मुंबईत लाजले असते तर ते शिट्ट्या पडले असते मला. मॅडम मुंबईतल्या लोकांना सौंदर्याची जाण नाही आहे. आमच्याकडे लोक ना लय दर्दी आहेत. तुमचं लाजणं ना त्यांना पुरणार नाही. असं लाजणं असतं काय?
अरे लाजणं कसं पाहिजे म्हणजे मी गेले 30 वर्ष केलेलं आहे त्याच्यामुळे सगळं माहिती आहे. हे बघा आता हे नल राजा मी आले तुमचा आम्ही नाही जा हे काय रोखून बघू नका प्लीज. नाही नाही हे काय करताय सर? लाजता लाजता तुम्ही ऑडियन्सला त्या पप्प्या देताय. कसं दिसतं ते सर लाजणं? मी करतो तसा प्रत्येक प्रयोगाला मी पप्प्याच देतो. काय प्रेक्षक खुश होतात का नाही त्याच्यामुळे असं आहे का नाही? नाही सर पण मी दमयंती म्हणून असे पप्प्या वगैरे देणार नाही सर. असं कसं तुम्हाला द्यावं लागल. हा अहो मॅडम ते बरोबर करतायत. मास्तरांनो मला ना तुमच्यासोबत कसं बरं वाटतं करायला. त्यांच्यासोबत फीलच येत नाहीत. त्या बाई वाटतात. अरे बाईच आहे मी. हा बाईच आहे. कधीपासून ते सांगते बाईच आहे म्हणून. तुम्हाला कळत नाही का? काय वागतं असं का वागते माझ्याशी? दमयंतीचा रोल करायचा म्हणून इतक्या लांबून मुंबईवरून आले मी आणि तुम्ही असं वागताय माझ्याशी? शोभता का? नाही मला नाही करायचं तुमच्या नाटकात. मी जाते आता. ठीक आहे बाजूला जा आणि जिभेचं ऑपरेशन करून घ्या त्याला. तुम्ही नका शिकव मला. मी बघेन काय ते. आणि तुमच्यावर नाटकात काम करण्यापेक्षा ना आईच्यावर मी बालनाट्य करेन. अरे वा वा आता मी दमयंतीचा रोल करणार. ये नाला अरे तलवार. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. एक नंबर. आणि रसिका मोहतरमा आज आप छा गई. एक नंबर. कमाल. बघूया हास्य रसिक कशी दाद देत आहेत. सई गाईज अमेझिंग. दत्तू तू पूर्ण स्किटभर होतास ह्याचा भयंकर आनंद झालाय मला. आणि तू तुझं अस्तित्व हसून सिद्ध केलंयस. आज उठून दिसलास. मस्त परफॉर्म केलंस दत्तू सर. क्या बात आहे. मोरे वा क्या बात आहे. फारच सुंदर. म्हणजे पारसमणी आमचा एव्हरग्रीन आहे बाबा. फारच मजा आली. रसिका वा 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 वा. आज ऐकलं नाहीस तू. आज सुटली होतीस आणि तुला असं सुटताना बघून खूप मजा येते. फारच सुंदर संकल्पना, फार सुंदर लिखाण आणि अप्रतिम सादरीकरण. वा मजा आली. ये बात. प्रसादा अफलातून फार मजा आली. दत्तू कमाल आहेस तू. फार अप्रतिम आणि फार सहज वावर असतो तुझा आणि तुझं सादरीकरण पण. आणि त्या भूमिकेत जीव ओततोस तू. फार मजा येते दत्तू. मोरे हा तुझा फोर्टे आहे. त्यामुळे तुझा हातखंडा असलेलं हे स्किट होतं. त्यामुळे त्यात तू बाजी मारणार होतासच. पण आपला हातखंडा असलेलं स्किटमध्ये आपण परफॉर्म करत असताना इतर कलाकारांना पण मुभा देण्याचा मोठेपणा तुझ्यात आहे. रसिका अफलातून बेरिंग होतं. अफलातून. सुपर. थँक्यू सो मच फॉर दिस.